मी डॉक्टर डायमंड काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट अँड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. मागील अनेक दिवसांपासून हुतात्मा स्मृती मंदिरमधील ध्वनी व्यवस्थेबाबत स्थानिक रंगकर्मींची ओरडाओरड चालू होती. त्याबाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आलं होतं. त्याला अनुसरून ध्वनी व्यवस्था बसवणाऱ्या बोस कंपनीचे 2 वरिष्ठ तंत्रज्ञ मागील 2 दिवसापासून हुतात्मा स्मृती मंदिर येथे मुक्काम ठोकून होते. तंत्रज्ञांनी सर्व ध्वनी व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या सेट करून संगणकावर चाचणी घेऊन प्रक्षेपणासाठी तयार केली असल्याचं सांगितल्यावरून महापालिका अधिकाऱ्यांनी सोलापुरातील सर्व रंगकर्मींना सदर चाचणीसाठी आमंत्रित केलं. त्यानुसार गुरुवार 21/3/2024 रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे नवीन बसलेल्या साऊंड सिस्टीमची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी बोस साऊंड सिस्टीमचे दिल्लीतील तंत्रज्ञ देखील उपस्थित होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त परदेशी, हुतात्मा स्मृती मंदिरचे व्यवस्थापक शिवकुमार धनशेट्टी, स्मृती मंदिरचे कर्मचारी, त्याचबरोबर मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजयदादा साळुंखे, कार्याध्यक्ष जयप्रकाश कुलकर्णी, सुमित फुलमांबरी, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद येरमाळकर, मिलिंद पटवर्धन, किरण फडके, राजू पाटील, व्यंकटेश रंगम, आशुतोष नाटकर, किरण लोंढे, साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी तसेच माध्यम प्रतिनिधी व अन्य नाट्य कलावंत उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.